पण मला यातलं काही करायचं नाही. मी जोवर शांत आहे तोवर मला शांत राहू दे प्लीज. कळलं? निघून गेले. यांच्यात आणि यांच्या बायकोमध्ये असं कधी काही नव्हतंच. असं काय झालं असेल? नेहमी जिंकणारा माणूस असा खचला कसा? मी हरलो, मी थकलो का म्हणताय ते? आणि भांडण व्हायची का असं विचारल्यावर ते निघूनच गेले. तर काय जे यांना मला सांगावंसच वाटत नाही. त्यांनी बोलून दाखवलं तर कदाचित त्यांनाच बरं वाटेल. मनात खूप साचून राहिलं असेल का यांच्या? ताई, वासुदादा आलेत. वहिनी साहेब कुठे आहेत असं विचारतायत. वासुभाऊजी इथे आलेत? अगं आता सर यांना फोन आला होता त्यांचा. नाही नाही, वासुदादांचं काही मनावर घेऊ नका, असेच आहेत ते. एकदा काय केलं, घरात आले, दादांना फोन केला आणि दोघही फोनवर गप्पा मारत बसले होते घरात. बरं ठीक आहे, मी येते. बरं गीता, तू हे कधी पाहिलंयस? नाही नाही नाही, हा बॉक्स कधी नाही पाहिलाय ताई. यात मिनलताईंच्या आठवणी आहेत, फोटोज आहेत त्यांचे. हो का? नाही ताई, मी हा बॉक्स कधीच नाही पाहिलाय. पण तुला काहीतरी माहीतच असेल ना त्यांच्याबद्दल. म्हणजे त्या कशा होत्या, त्यांचं नातं कसं होतं? खरं सांगू का ताई, त्यांच्या नात्याबद्दल मला काही माहित नाही, पण देवदादांची पहिली बायको एवढंच मला माहिती आहे. नाही म्हणजे काय आहे, त्या गेल्यानंतर देवदादांनी मला इथे नोकरीवर ठेवलं, म्हणून मी त्यांना कधी पाहिलंच नाहीये. अगं पण कधीतरी काहीतरी कोणाच्या तरी तोंडून यांच्याविषयी काहीतरी ऐकलं असेल ना तू? नाही म्हणजे देवदादांनी आजतागायत कधीच त्यांचं नाव घेतलं नाहीये, पण त्या खूप चांगल्या असणार. कशावरून? दुर्वा. मिनलताई गेल्यानंतर जरी मी या घरात आले असले तरी सुरुवातीचा काळ खूपच त्रासदायक होता. म्हणजे दुर्वा खूप रडायची ताई. तिला कदाचित खूप आठवण येत असेल आईची. त्यांनी खूप माया लावली असेल तिला. म्हणजे न कळत्या वयात एका लहान मुलीला इतका त्रास होतोय म्हटल्यानंतर त्या चांगल्याच असतील असाच अंदाज बांधतो ना आपण. खरं तुझं. बरं ठीक आहे, मी येते खाली, हे सगळं आवरते आणि येते. हो, मी वासुदादांना सांगते तुम्ही येता. अरे मग करणार काय? तीच माणसं बघून ना मला कंटाळा आला. मला वाटतं आपण नवीन कोणीतरी ट्राय करायला हरकत नाही. गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. सॉरी आम्ही डिस्टर्ब तर नाही केलं ना? काय 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 डिस्टर्ब काय त्यामध्ये? अरे राहायचं आणि खायचंय मला इकडे. कशी झाली नवीन वर्षाची सुरुवात? उत्तम. मला वाटलं रात्री तुम्ही सगळे इतके उशिरा घरी गेलात, झोपलेला असाल अजून. अहो कसली झोप आणि कसलं काय बहिणी. हा माणूस असा घरी बसून राहतो, मग आम्ही सुद्धा स्वस्त बसून कसं चालेल यावंच लागलं मला. काय रे आज काय झालं? आणि नाही, दरवर्षी 1 जानेवारीला सगळ्यांच्या आधी ऑफिसमध्ये पोहोचतो हा. आज काय परिस्थिती बदलली बाबा? घराच्या बाहेरच पडत नाहीयेस तू. हे बाबा, फालतू बडबड बंद कर. रात्री पार्टीमध्ये सगळ्यांनाच खूप उशीर झाला, म्हटलं जरा झोपू दे उशिरापर्यंत या, म्हणून लेट बोलवलं सगळ्यांना. नाही,
हे सगळं ना सांगण्यापुरतं कारण आहे वहिनी. आपण उशिरा येतोय हे कुणाला कळायला नको ना, म्हणून सगळ्यांना उशिरा बोलावलं याने. अरे सांगण्यापुरतं काय, खरं आहे ते. सगळ्यांना थोडीशी झोप मिळायला हवी म्हणून म्हटलं मी या उशिरा. हं. आणि ऑफिसला तर जायलाच लागणार, न जाऊन थोडं चालणार आहे. अरे बापरे, केवढी काळजी आहे बघा एम्प्लॉईजची मालकाला. पण हे खरं कारण काय आहे ना, ते त्या मालकालाच माहित आणि मालकाच्या बायकोला माहित. काय हे बाबा सर गपस मीरा, त्याला काहीतरी गिळायला दे, नाही तर ही बडबड चालूच राहणार, कळलं? अरे हो हो भाऊजी, काय खाणार तुम्ही? तो काय विचारताय काय खाणार? साधा माणूस आहे मी. जे ताटात पडेल ते निमूटपणे खाणार. पण आता तुम्ही विचारताच आहात तर मीरा, दिल से आणि दिमाग से विचार करणारी माणसं तू पाहिली असतील, पण पेट से विचार करणारा हा एकमेव नग आहे बरं का. बरोबर बोललास अगदी. वहिनी, धिरड आणि त्यासोबत नारळाची चटणी वगैरे मिळाली तर वर्षाची सुरुवात काय अशी मस्त होईल ना. बघ हा साधा माणूस म्हणे. अरे साधं काहीतरी सांग ना, धिरड आणि नारळाची चटणी काय? अरे बाबा, नाही मिळत बाहेर चांगलं चुंगलं खायला. याच्यासारखं नशीबवान नाहीये ना मी घरचं अन्न मिळायला. अहो असू दे. नाही म्हणजे बरोबरच आहे भाऊजींचं. घरात आल्यावर घरातलं खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे ना. वा, बरं कामाचं काय ते बोल. हा तेच ते कन्फ्युजन आहे. तो सिव्हिल इंजिनियर आहे ना, एकदम बकवास आहे. बकवास आहे म्हणजे काय? अरे म्हणजे असं साधा वरण भात आहे रे, त्याच्यात तडकाच नाहीये. म्हणजे तो पटापट काम करत नाही. पहिलं प्रोजेक्ट पूर्ण झालेलं नाही, नवीन सिव्हिल इंजिनियर शोधावं लागेल. तुम्ही सिव्हिल इंजिनियर शोधताय का? काय झालं ग? नाही काही झालं नाही. आय मीन काय ते बोल ना. हा म्हणजे डोक्यात एक नाही मला विचारायचं होतं की तुम्हाला तिखट आवडतं ना? हो, तुम्ही बनवा तुमच्या स्टाईलने जे काय असेल ते. आपल्याला सगळं चालतं, गोड तिखट कडू पानसट तुरट आंबट सगळं एनिथिंग. ठीक आहे, आलेच मी. गीता, हो नारळ आहे ना ग आपल्याकडे? हो, काय आहेत की. बरं, एक नारळ फोडून घे, आपल्याला चटणी करायची. आणि त्याच्यासोबत काय करायचं? धिरड. वासुभाऊजींची खास फरमाईश आहे, धिरड हवंय. झालं, सकाळी सकाळी कामाला लावलं ना तुम्हाला. अगं नाही, त्यांचं काहीतरी महत्वाचं काम असणार, मला माहिती. तुला कसं माहित? अगं खरंच त्यांना काहीतरी सिव्हिल इंजिनियर हवाय असं म्हणत होते ते. अच्छा, ऍक्च्युली आदित्य सिव्हिल इंजिनियरच आहे. त्याची आर्किटेक्ट फर्म सुद्धा आहे, त्याची मदत होऊ शकते या सगळ्यात. पण ना मी मुद्दाम विषय नाही काढला. अहो ताई, तुम्ही बरे आहात ना? तुम्ही हे दादांना सांगायला हवं. नाही म्हणजे मला काय वाटतं, हे काम आपल्याच लोकांमध्ये राहिलं तर बरं आहे ना. हो ग, बरोबर आहे तुझं. मला असं वाटलं मी उगाच त्यांच्या कामात ढवळाढवळ नको करायला. हे सगळं ना फक्त तुम्हालाच वाटतं. तुम्ही एकदा देवदादांना सांगून तरी बघा. तुम्ही काही परके आहात का त्यांना? तसं नाही ग, पण मी आजच सकाळी तो नको तो विषय काढून त्यांना त्रास दिलाय. मगाशी वासुभाऊजी आले तेव्हा बाहेर गेले ना, तेव्हा मला असं वाटलं की त्यांनी मुद्दाम तो विषय टाळला. त्यामुळे नकोच वाटतंय मला. एक सांगायचं होतं, मीनलताईंविषयी वासुदादांना जास्त माहित असणार. हो, ते ओळखायचे त्यांना? म्हणजे ताईंच्या शेवटच्या काळांमध्ये देवदादांबरोबर वासुदादाच असायचे कायम. अच्छा, ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलते. हे घ्या, गरमागरम धिरड तयार. क्या बात है. आणि तुमची आवडीची नारळी चटणी.
वा 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 वा, हा घरात दरवळणारा सुगंध आणि हे जे समोर आलंय ना, ते बघून मी खात्रीने सांगू शकतो हे उत्तमच असणार आहे. वा. काय झालं, आवडलं की नाही आवडलं? नाही ते आपल्याकडे घरी एखादी एक्स्ट्रा बेडरूम आहे का, किंवा अशी साधी खोली पण चालेल. अहो मला राहायला, माझ्या जेवणाचे हाल थांबतील. वहिनी अहो काय केलंय हे, किती सुंदर आहे. अशी चव वर्षांमध्ये चाकली नाहीये. वा. आणि हा देव त्यांचं काय? अरे लकी आहे लेकाचा, असली सुगरण बायको मिळालीये. पण हे असं खाल्लं ना की एक प्रॉब्लेम होतो. मला पण लग्न करावं असं वाटतं. मग करा ना, कोणी थांबवलंय? अहो पण चांगली मुलगी मिळायला हवी ना बहिणी. लग्न म्हणजे ना असं या पदार्थासारखं, भिजवण्यात जरा जरी गडबड झाली की पुढची डिश फिसकटली म्हणून समजा. तसं काही नाही, नंतर सुधारणा करता येतात. नाही सुधारता येतं, पण सुधारणा करण्याच्या नादात त्या पदार्थाचं काहीतरी भलतंच होऊन जात. मग हेच बघा, करायला गेलो धिरड आणि झाला उपमा, असं काहीतरी होऊन जात. त्यामुळे नीट पारखून घ्यावं. त्याकरता स्वतःला त्रास, समोरच्याला त्रास. कुणी सांगितलं तेवढे सगळे धंदे. बरं, मला तुम्हाला एक विचारायचंय. सांगाल ना मला? वहिनी, आज जे काही तुम्ही खायला घातलंय ना मला, तो आज से ये बंदा आपका शागिर्द है. तुम्ही म्हणाल ते, तुमच्यासाठी काही वाटेल ते करू आपण. बोला बोला. ऍक्च्युली मला मीनल ताईंविषयी विचारायचं होतं. नाही म्हणजे तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला खरंच उत्सुकता होती त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची, म्हणून. नाही गैरसमज वगैरे नाही होणार, आणि तुम्ही तेवढा मॅच्युअर्ड आहात, सो इट्स ओके. थँक्यू. प्लीज सांगा ना, म्हणजे कशा होत्या त्या, त्यांचं आणि ह्यांचं नातं कसं होतं, मला सांगा ना प्लीज. चांगली मुलगी होती. देवला तिला वेळ देता यायचा नाही, आणि तिची एकच तक्रार, तुम्ही माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी वेळ देत नाही. का पण, म्हणजे यांचं प्रेम नव्हतं का त्यांच्यावर? नाही असं अजिबात नाही. देवचं खूप मनापासून प्रेम होतं तिच्यावर. देव जेव्हा एखादं नातं जोडतो ना, तेव्हा त्या नात्याची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारतो. मग का ते वेळ का नाही द्यायचे? नाईलाज होता. कंपनीच्या स्ट्रगलचे दिवस होते. कंपनीच्या सेटअपसाठी त्याला वेळ द्यावा लागायचा, आणि त्यामुळे दोघांना एकमेकांना वेळ देता यायचा नाही. त्या सगळ्यात जो त्यांच्या दुरावा आला, तो अखेरपर्यंत कायम राहिला. म्हणजे खरं तर चूक कोणाचीही नव्हती. नाही कसं, दोघांची चूक आहे. दोघांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा होता, समजून घ्यायला हवं होतं. पुढे जाऊन परिस्थिती बदलली असती कदाचित, पण हे सगळं असं होऊन बसलं. काय? कॅन्सर. मीनलला कॅन्सर झाला आणि ती हे जग सोडून गेली. देव एकटा पडला पुढे. खरंच खूप वाईट झालं. हो, नाही वाईट झालं खरं, पण त्यानंतर जे झालं ते चांगलंच आहे की. काय? म्हणजे तुम्ही देवच्या आयुष्यात आलात आणि मला हे खायला मिळालं, नाही का? ते पण एक सांगू का, मला आत्ता कळतंय हा माणूस कामधाम सोडून घरी का बसलेला असतो. नाही त्याची चूक नाहीच आहे. त्याच्या जागी मी जरी असतो ना तरी हेच केलं असतं, अशी बायको असते तर. वा.
असं काहीही नाहीये. आता आवरतील आणि कामावर जातील ते. तो शक्य नाही. आज तो दांडी मारतोय बघा. हो नाही, त्यांचं खरंच खूप महत्वाचं काम आहे ऑफिसमध्ये. ते जाणार आहेत. पैज लावताय तुम्ही, लावताय पैज. बोला. आत्ता हा माणूस येईल आणि म्हणेल मला वाटतं आपण आजचं जे कामाचं बोलायचं होतं ते झालंय, तर मी ऑफिसला नाहीच येत. बघा असं काहीतरी बोलणार कन्फर्म. आणि असं नाही घडलं तर तुम्ही पैज हरलात तर? मी जर हरलो तर तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. पण तुम्ही हरलात तर मात्र ही 16 धिरडी मला खायला घालावी लागतील. बोला. कबूल आहे? कबूल आहे? अरे तर काय रे, हे काय घातलंस तू? घरातले कपडे आहेत. चला ऑफिसला जायचं ना. नाही रे, ऑफिस नको. आज सगळ्यांना सांगून टाकलं आज सुट्टी. अरे असं कसं चालेल? म्हणजे बाकीच्यांचं ठीक आहे, पण आपल्याला सुट्टी घेऊन कसं चालेल? आपल्याला आपली कामं केलीच पाहिजेत ना. चल 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 ऑफिसला चल. अरे मगाशी आपण कामाच्या संदर्भात बोललो, म्हणजे आपलं काम झालं. कशाला जायला पाहिजे ऑफिसमध्ये? काय नको आज सुट्टी. काय असायला दोघांना? तुला नाही सांगता येणार. तुला नाही का? मेरा सांग, मला काय काय झालं सांग. नाही ते आमचं सिक्रेट आहे. तुला नाही सांगता येणार. चला वहिनी, 16 धिरडी. 16 धिरडी. 16 धिरडी? ते काय? मला सांग काय काय लफडं आहे? नाही नाही नाही, अरे तुला नाही सांगता येणार. अरे असं कसं नाही, मला कळलं पाहिजे. मी आलेच तुमच्यासाठी धिरडी घेऊन. ही 2 झाली. अजून 14 धिरडी बाकी आहेत. काय वाढते? अरे हो, लाजलं की मिसेस कामत. काय मला काय कळत नाही. उत्तरा, इकडे तर छान धमाल चाललीये. वधूने आपल्या दीरासाठी छान धिरडं केलंय. म्हणजे वासू आला इथे. तुझ्या बहिणीने त्याला पण खिशात घातलंय, चांगलं चुंगलं खाऊ घालून. गप्प बसून तमाशे बघणार नाही, तमाशे करणार. मथुरा, तर काहीतरी करायलाच पाहिजे.